नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमांतर्गत गणित कृतींचा गुरुवार या अभियानामध्ये मी सौ सारिका चंद्रकांत पाटील, सहाय्यक शिक्षिका, आदर्श प्राथमिक विद्यालय कामेरी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली कृती कार्यक्रम सादर करत आहे. इयत्ता 2री व 3री ते 5वी साठी विषय आहे गणित. कौशल्य आहे संख्यावरील क्रिया आणि याच्यासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता आहेत. दैनंदिन जीवनात 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकीचा उपयोग करतो. यासाठी स्तर क्रमांक 5 आहे. 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवतो. आणि स्तर क्रमांक 6 आहे. 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरजेची चिन्ह वापरून बेरीज करतो. इयत्ता 3री ते 5वी यासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता आहे. दैनंदिन जीवनात 99 पेक्षा जास्त उत्तरे येणार नाही अशा बेरीज व वजाबाकी या क्रियांचा वापर करतो. आणि त्यासाठी स्तर क्रमांक 8 आहे. 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवतो. आणि स्तर क्रमांक 9 आहे. 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरजेची चिन्ह वापरून बेरीज करतो. इयत्ता 2री स्तर क्रमांक 5 आणि इयत्ता 3री ते 5वी स्तर क्रमांक 8 यासाठी आपण पहिली कृती घेणार आहोत. विविध वस्तू मोजून बेरीज करणे. या ठिकाणी विविध कलरफुल वस्तू दिसत आहेत. काही पट्ट्या आहेत, ब्लॉक आहेत, वाट्यांच्या आकाराच्या इथं वस्तू आहेत. या वस्तू मोजून आपण या ठिकाणी आता बेरीज करणार आहोत. आता बघा, सानवी आपल्याला या ठिकाणी बेरीज करून दाखवणार आहे पट्ट्यांच्या साहाय्याने. सानवी, गुलाबी रंगाच्या 5 पट्ट्या घे. मोठ्यानं बोलायचं. 2 3 4 5. ओके. आता त्यामध्ये निळ्या रंगाच्या 4 पट्ट्या आपल्याला मिळवायच्या आहेत. घे बघू. 1 2 3 4. आता सांगायचं दोन्ही मिळून किती झाल्या? 5 गुलाबी पट्ट्या आणि 4 निळ्या पट्ट्या. मग दोन्ही मिळून किती झाल्या? 9. मोजलेस का? मोज की मग. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. आता आपण आपल्याला बेरीज करून दाखवणार आहे. तो यासाठी काय वापरणार आहे रे? इथं काही ठोकळे ठेवलेले आहेत. ह्या ठोकळ्यांचा वापर करून आता आपण बेरीज करणार आहे. आपण 7 ठोकळे घे. 1 2 3 4 5 6 7. बघा, आपण इथं काळ्या रंगाची 7 ठोकळे घेतलेले आहेत. आता त्यामध्ये अजून आपल्याला 3 ठोकळे मिळवायचे. किती? घे बघू 3 ठोकळे. बघा, त्याने आता ब्राऊन कलरचे 3 ठोकळे घेतलेले आहेत. आता ह्या दोन्हींची काय करायची? आपल्याला बेरीज करायची, म्हणजे ते एकत्र मिळवायचे आहेत. सांग बघू किती होणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकूण किती ठोकळे झाले रे? 10. म्हणजे 7 आणि 3 10. ओके. आता बघा, या ठिकाणी अनन्या आपल्याला बेरीज करून दाखवणार आहे. आता ती या ठिकाणी काय वापरत आहे रे? इथं वाट्यांच्या आकाराच्या वस्तू आहेत बघा, त्याला आपण वाट्या म्हणू. त्या वाट्यांचा वापर करून ती आता गणित करणार आहे. तिला आपण गणित सांगूया. सांगा बघू तुम्ही एखादं गणित. 6 अधिक 3. अनन्या, 6 अधिक 3 करायचे. 1 2 3 4 5 6. पहिल्यांदा किती वस्तू घेणार आहे आपण? 6. आता 6 मध्ये आपल्याला किती मिळवायचे आहेत? 3. मग त्याच्यामध्ये किती वस्तू घेणार अजून? 3. चला. 1 2 3. बघा, इथं पहिल्यांदा तिनं 6 वाट्या घेतल्यात, नंतर 3 वाट्या घेतल्यात. आता त्यात दोन्ही मिळून किती झाल्यात, म्हणजे त्यांची बेरीज किती होते ते आपण बघायचं. मोज बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे एकूण वाट्या किती झाल्या? 6 अधिक 3. आता या ठिकाणी बघा, राजवीर आपल्याला बेरीज करून दाखवणार आहे. आता तो काय वापरणार आहे? तर या ठिकाणी तो काड्या वापरणार आहे. आता गणित तुम्ही सांगायचं त्याला. सांगा बघू. 4 मध्ये आपल्याला 2 मिळवायचे आहेत राजवीर. मग पहिल्यांदा काय करणार? 4 काड्या घ्यायच्या. घे बघू. 1
2 3 4. ओके, आता याच्यामध्ये किती मिळवायचे? 2. अजून 2 मिळवायचे. 1 2. आता सगळ्या मिळून किती काड्या झाल्या? मोज बघू. 1 2 3 4 5 6. किती झाल्या? 6. म्हणजे 4 आणि 2 मिळून किती होतात? 6. बरोबर आहे का रे? हो. द्या 5 ठोकळे घे. 5 मोठ्यान बोल. 1 2 3 4 5. हा, या ठिकाणी किती ठोकळे घेतलेत रे? दाखव जरा सगळ्यांना असे 5 ठोकळे. बघा 5 ठोकळे आहेत का रे? हा, आता या 5 ठोकळ्यामध्ये आपल्याला 0 ठोकळे मिळवायचे आहेत. किती ठोकळे मिळवायचे आहेत? 0. मिळव बघू आराध्या. 0 म्हणजे मग काय मिळवायचं का रे त्याच्यात? मग समजा 5 मध्ये आपण 0 मिळवले म्हणजे काहीच नाही मिळवले, म्हणजे 0 मिळवले. मग किती येणार? बघा याच्यामध्ये आपल्याला 0 मिळवायचं म्हणजे काहीच नाही मिळवायचं, म्हणजे हे 5 ठोकळे आहे असेच राहणार आहेत. आलं का लक्षात? यानंतरची कृती आहे चित्रे मोजून बेरीज करणे. हां, या ठिकाणी आता सौम्या आपल्याला चित्रे मोजून बेरीज करून दाखवणार आहे. सौम्या 2 चित्रांची कार्ड घे. हां, काय घेतलंय? पहिला आईस्क्रीमचं एक कार्ड आहे आणि दुसरं कशाचं आहे? पक्षी. पक्ष्यांचं आहे. मोज बघू आईस्क्रीम. 1 2 3 4 5 6. 6 आईस्क्रीम आहेत आणि पक्षी किती आहेत? 1 2 3 पक्षी आहेत. आता दोन्ही मिळून किती होणार? 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे 6 आईस्क्रीम आणि 3 पक्षी मिळून किती होणार? 9. ओके. समर्थ आता चित्रे मोजून बेरीज करून दाखवणार आहे. समर्थ 2 कार्ड घे चित्रांची. हां, पहिलं चित्र कशाचे आहेत? कबशीचे आहेत. दुसरं चित्र कशाचं आहे? फुलपाखरू. हां, मोज बघू किती कबशी आहेत? 1 2 3 4. आणि फुलपाखरू किती आहेत? 1. आता दोन्ही मिळून किती होणार? 1 2 3 4 5. म्हणजे 4 कपबशी आणि 1 फुलपाखरू मिळून किती होणार? 5 होणार. त्यानंतर कृती क्रमांक 3 हाताची बोटे मोजून बेरीज करणे. वस्तू मोजून बेरीज केली, चित्र मोजून बेरीज केली, त्यानंतर आपण आता बोटांचा वापर करून बेरीज करणार आहोत. समजा आपल्याला 5 आणि 3 मिळवायचे तर काय करणार आहे? तर आपण पहिल्यांदा 5 बोटं घ्यायची. घेतली का? बघा 1 2 3 4 5 आणि आपल्याला त्यात किती मिळवायचे? 3 मिळवायचे. म्हणून परत किती बोटं घ्यायची? 3 बोटं घ्यायची. आता सगळे मिळून मोजायची. 1 2 3 4 5 6 7 8. किती झाले? 8. 5 आणि 3 मिळून किती होणार? हा, इथं आता जिज्ञा आपल्याला बोटे मोजून बेरीज करून दाखवणार आहे. आपण जिज्ञाला सांगूया की 4 आणि 4 आपल्याला मिळवायचे. किती मिळवायचे? 4 आणि 4. हा, कर बघू. 1 2 3. तिने पहिल्यांदा काय केलं रे? 4 बोटे घेतली. नंतर अजून 4 मिळवायचे म्हणून परत किती बोटे घेतली? 4. आता दोन्ही मिळून आपल्याला मोजायचे. मोज बघू. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे दोन्ही मिळून म्हणजे 4 आणि 4 मिळून किती झाले? 8. सिद्धांत आपल्याला आता बोटे मोजून बेरीज करून दाखवणार आहे. आपल्याला 2 आणि 3 मिळवायचे म्हणजे त्यांची बेरीज करायची. सिद्धांत घे बघू. पहिला 2 आणि 3 मिळवायचे म्हणजे काय करणार? 1 2. पहिला 2 बोटे घेतले, त्यानंतर 3 3 बोटे घेतले. आता दोन्ही मिळून मोजायची. मोज बघू. 1 2 3 4 5. किती झाले? 5. म्हणजे 2 आणि 3 मिळून किती होतात रे? 5. यानंतरची कृती आहे सांकेतिक चिन्हे किंवा चित्रे काढून बेरीज करणे. बघा आपल्याला 4 आणि 6 मिळवायचे असतील तर पहिला आपण 4 रेषा काढून घेऊया. 1 2 3 4 आणि त्याच्यामध्ये आपल्याला 6 मिळवायचे म्हणून परत 6 रेषा काढूया. 1 2 3 4 5 6. आता दोन्ही मिळून मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे एकूण किती होणार आहे? 10. 4 आणि 6 मिळून होणार आहे 10. आता आपल्याला 6 आणि
3 एकत्र मिळवायचे, 6 आणि 3 यांची बेरीज करायची. तर आपण पहिल्यांदा काय करूया, 6 चित्र काढून घेऊया. 1 2 3 4 5 आणि 6. आता याच्यामध्ये आपल्याला मिळवायचे आहेत 3, म्हणून नंतर 3 चित्र काढूया. 1 2 3 आणि या सगळ्या चित्रांची आता आपण बेरीज करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजेच काय झाले, 6 आणि 3 मिळून किती झाले, 9. सुफियान आपल्याला बेरीज करून दाखवणार आहे. सुफियान आपल्याला 4 अधिक 2 करायचे, 4 मध्ये 2 मिळवायचे. काय करणार, हा 4 मध्ये आपल्याला किती मिळवायचे आहेत, 2. म्हणजे अजून किती स्टार काढावे लागणार आहेत, हा काढ. हा मग आता काय करायचं, बेरीज करायची. म्हणजेच हे 4 स्टार आणि हे 2 स्टार एकत्र मिळवायचे. मिळव बघू. 1 2 3 4 5 6 म्हणजे 4 आणि 2 मिळून किती झाले, 6. आपल्याला 8 आणि 5 मिळवायचे आहेत. आता स्वानंदी आपल्याला 8 आणि 5 चित्रे काढून मोजून दाखवणार आहे. आपल्याला 8 मध्ये किती मिळवायचे, 5. मग आता काय करणार, हां काढ. आठ आणि 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती आले, 8 आणि 5 13. 8 आणि 5 मिळून किती झाले, 13. यानंतर कृती क्रमांक 5 आहे शाब्दिक उदाहरणांचा वापर करून बेरीज करणे. इथे माझ्याकडे काही रंगीत खडू आहेत. आपण आणखी रंगीत खडू त्याच्यामध्ये मिळवणार आहोत, म्हणजेच आपण बेरीज करणार आहोत. तर आपण या ठिकाणी घेतलेले रंगीत खडू प्रथम मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यामध्ये आपण आणखी रंगीत खडू मिळवणार आहोत, ते आता आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे आपण 9 रंगीत खडू घेतले आहेत आणि अजून आपल्याला त्याच्यात 9 रंगीत खडू मिळवायचे आहेत. म्हणजेच आपण हे दोन्ही रंगीत खडू एकत्र मोजणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. म्हणजे 9 आणि 9 मिळून होतात 18. 9 अधिक 9 बरोबर 18. आपण इथं आराध्याला काही चॉकलेट्स आणि स्वराला काही चॉकलेट्स दिलेले आहेत. आराध्या तुझी चॉकलेट्स घे. हां किती आहेत बघ. 1 2 3 4. हां आराध्याला आपण किती चॉकलेट्स दिलेत, 4. आता स्वरा तुला किती चॉकलेट मिळालेत बघ. 1 2 3 4 5. हां स्वराकडे आहेत 5 चॉकलेट. आता स्वराची आणि आराध्याची दोघींची मिळून किती चॉकलेट होतात मोजा बघू. थांबा एका वेळी एकीनं मोजायचं. 2 1 3 4 5 6 7 8 9. दोघींची मिळून किती चॉकलेट झाली, 9. म्हणजे 5 अधिक 4 किती झाले, 9. इथे काही पेन घेतलेले आहेत आणि गणेश आणि त्रिज्ञ आहे. गणेशला आपण त्यातले काही पेन देऊया आणि त्रिज्ञसाठी आपण काही पेन देऊया. हां आता गणेशला किती पेन मिळालेत गणेश मोज बघू. 1 2 3 4 5. त्रिज्ञला किती पेन मिळालेत, 1
2 3 3. बघा गणेशकडे 5 पेन आहेत आणि त्रिज्ञकडे 3 पेन आहेत. आता दोघांचे मिळून एकूण किती पेन होणार त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, मोजावे लागणार आहेत. सगळे पेन एकत्र मोजायचे. गणेश मोज बघू. 1 2 3 4 5. हां, त्याच्या पुढं 6 7 8. म्हणजे गणेशचे 5 पेन आणि त्रिज्ञचे 3 पेन. 5 आणि 3 मिळून किती झाले, 8. म्हणजे 5 अधिक 3 बरोबर 8. यानंतर कृती क्रमांक 6 आहे नाणी व नोटा यांचा वापर करून बेरीज करणे. आदिराज आता नोटा आणि नाणी मोजून आपल्याला बेरीज करून दाखवणार आहे. आदिराज 10 रुपयाची नोट घ्यायची. हां, आणि त्याच्यामध्ये तुला 4 रुपये मिळवायचे. काय करणार, 2 रुपयाची ठोकळं घे. 2 रुपयाचे 2 ठोकळे घेतलेत. मोज बघू आता एकूण किती झाले. 10 11 12 13 आणि 14. म्हणजे 10 रुपयाची नोट आणि 2 रुपयाचे 2 ठोकळे घेतले की किती रुपये झाले, 14 रुपये झाले. ओके, म्हणजे 10 आणि 4 मिळून किती होतात, 14. हां, स्वरूपा या ठिकाणी आता 2 रुपयाची 3 नाणी घे. 2 3. हां, आणि 1 रुपयाची 4 नाणी घे. 1 2 3 4. हां, इथं आता 2 रुपयाची 3 नाणी घेतलेली आहेत आणि 1 रुपयाची 4 नाणी घेतलेली आहेत. आता हे दोन्ही नाणी मिळून काय करायचे आहेत, आपल्याला मोजायचे. मोज बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे 2 रुपयाची 3 नाणी म्हणजे 6 रुपये झाले आणि 1 रुपयाची 4 नाणी म्हणजे किती रुपये झाले, 10. दोन्ही मिळून किती झाले, 10. अशा प्रकारे आपण मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवू शकतो. यानंतर पुढचा स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो. बेरीज म्हणजे काय हे आपल्याला माहीतच आहे. बेरीज म्हणजे मिळवणे, एकूण करणे, जमवणे, एकत्र करणे किंवा अधिक करणे. त्यासाठी हे चिन्ह वापरतात. त्याला अधिक असे म्हणतात. बेरजेची उदाहरणे सोडवण्यासाठी बेरजेच्या चिन्हांचा वापर करून आपण अशा प्रकारे अनेक उदाहरणांचा सराव घेऊ शकतो. त्यासाठी या आधीच्या स्तरातील म्हणजेच मूर्त स्वरूपातील वस्तूंचा वापर करून बेरीज करणे यातील कृतींचा उपयोग करून त्यानंतर आपण चिन्हाचा वापर करून बेरीज करू शकतो. प्रथम आपण चित्रांचा उपयोग करून बेरीज करूया. इथे आपल्याला 5 अधिक 4 करायचे आहेत. त्यासाठी आपण 5 कपांची चित्रे आणि 4 कपांची चित्रे घेतली आहेत. प्रथम आपण हे सर्व कप क्रमाने मोजूया. याप्रमाणे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 म्हणजेच एकूण कप झाले 9. म्हणजेच 5 अधिक 4 बरोबर 9. यानंतर आपण बेरजेचे आणखी एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी चहाच्या किटल्या दिसत आहेत. या चहाच्या एकूण 8 किटल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला अजून 5 चहाच्या किटल्या मिळवायच्या आहेत. आपण प्रथम या सगळ्या किटल्या क्रमाने मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे या सर्व किटल्या मिळून 13 किटल्या आहेत. याचा अर्थ असा की 8 अधिक 5 बरोबर 13. यानंतर विविध वस्तूंचा वापर करून बेरीज करणार आहोत. ते गणित दिले 6 अधिक 9 आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधायचंय. अजिम हे गणित आपल्याला सोडवून दाखवणार आहे. घे अजिम. इथे किती अंक आहे? पहिला अंक 6. मग किती पट्ट्या घेणार? 6. हां, घे 6 पट्ट्या यातल्या. 1 2 3 4
5 6. हा, आता खाली किती अंक आहे? 9. मग किती पट्ट्या घेणार? 9. हा घे. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता काय करायचं रे? दोन्ही पट्ट्या आपल्याला मोजायच्या आहेत, एकत्र मोजायच्या आहेत. मोज बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती उत्तर आले? 15. मग आपण काय करायचं आहे? इथं खाली 15 उत्तर लिहायचं आहे. थांबा लिहूया. हा, म्हणजे 6 अधिक 9 किती आले रे? 15. यानंतर आपण चित्रे काढून किंवा सांकेतिक चिन्ह काढून बेरीज करणार आहोत. या ठिकाणी एक गणित दिलेलं आहे बघा. 7 अधिक 5. 7 अधिक 5. आता आपल्याला याची बेरीज करायची. तर आपण काय करू शकतो रे? इथं दिलेल्या अंका एवढे आपण चित्र काढणार आणि चित्र मोजून आपल्याला हे उत्तर येणार आहे. आता प्रगती हे गणित आपल्याला सोडवून दाखवणार आहे. कर बघू प्रगती. प्रगती काय करायला लागले बघा. 2 हा 3 हा 4 5 6 7. 7 अंक आहे म्हणून किती रेषा मारल्या तिने? 7. आता खाली अंक आहे 5. किती रेषा मारणार? 5. हा मार बघू. 1 2 3 4 5. बघा तिने 7 अंक आहे म्हणून 7 रेषा काढलेले आहेत. 5 अंक आहे म्हणून 5 रेषा काढलेले आहेत. आता मोजायच्या सगळ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 7 अधिक 5 किती आले? हा मी बघू उत्तर 12. कसं वाचणार गणित? 7 अधिक 5 बरोबर. 12. हा, इथं केदारसाठी आपण एक उदाहरण दिलेलं आहे बघा. 8 अधिक 7. आता 8 अधिक 7 करायचे. केदार काय करणार? 8 आहे म्हणून 8 चित्र काढणार आणि 7 आहे म्हणून 7 चित्र काढणार आणि पुन्हा मोजणार. हा कर बघू. म्हण की मोठ्यानं. 1 2 3 4 5 6 7 8. हा त्यानं 8 आहे म्हणून 8 गोल काढलेले आहेत. आता 7 काढणार. हा काढा. 7 आहे म्हणून 7 गोल काढणार. 1 2 3 4 5 6 7. आता काय करणार? मोजणार. दोन्ही मिळून एकत्र मोजायचे. मोज बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती आले? 15. लिही बघू 15. हा वाच बघू गणित. 8 अधिक 7 बरोबर 15. यानंतरची कृती आहे. दिलेल्या संख्यांमधील एक संख्या मनात धरून दुसऱ्या संख्येएवढी बोटे मोजून बेरीज करणे. या ठिकाणी एक गणित दिलेलं आहे. 5 अधिक 2 आपल्याला ते करायचे आहे. यामध्ये आपण 5 आहे हे मनात धरणार आहोत आणि त्याच्या पुढे 2 बोटे मोजणार आहोत. म्हणजे 5 आणि पुढे 6 7 म्हणजे 5 अधिक 2 बरोबर झाले 7. यानंतर एक गणित घेतलेलं आहे बघा. 4 अधिक 3. आता शिवराज आपल्याला गणित करून दाखवणार आहे. सांग शिवराज कसं करणार? 4 मनात धरायचे त्याच्या पुढे 3 मोजायचे. हा 5 6 7. हा मग किती उत्तर आले? 7. म्हणजे गणित काय झालं आपलं? 4 अधिक 3 बरोबर. हा अथर्व गणित करणार आहे बघा. 7 अधिक 5. कर बघू अथर्व काय करणार आधी सांग तू. 7 मनात ठेवणार आणि 7च्या पुढे 5 मोजणार. हा मोज बघू. 8 9 10 11 12. 7 मनात धरले आणि त्याच्या पुढे 5 बोट मोजली. किती झाले? 12. लिही बघू आता. 12. हा सांग कसं गणित कसं वाचणार? 8 अधिक 5 12. अशा प्रकारे मूर्त स्वरूपातील वस्तू, सांकेतिक चिन्हे, चित्रे इत्यादींचा वापर करून आणि बेरजेच्या चिन्हांचा वापर करून आपण विद्यार्थ्यांकडून बेरजेची उदाहरणे सोडवण्याचा भरपूर प्रमाणात सराव करून घेऊ शकतो.
सदर कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी आपण व्यवस्थितपणे पार पाडल्यास वर्गातील सर्वच विद्यार्थी ठरवून दिलेल्या कौशल्यामधील अपेक्षित अध्ययन क्षमता निश्चितच प्राप्त करू शकतील.